आपण जाऊयात कोल्हापूरला. प्रताप नाईक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रताप, काय सध्या परिस्थिती आहे? कशी तयारी पूर्ण झाली या मतमोजणीची? कसा पोलीस बंदोबस्त तिथे आहे? उमेदवारांमध्ये किती उत्सुकता आहे या सगळ्या निकालाची? भूषण, अवघ्या आता 45 मिनिटांमध्ये म्हणजे बरोबर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी केंद्रामध्ये सगळे मतमोजणी कर्मचारी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर प्रचंड मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे. मतमोजणी परिसरातच नाही तर संपूर्ण कोल्हापूर शहरात संवेदनशील जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कारण जसा निकालाचा ट्रेंड येत जाईल तसा या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे. आपण बघतो की कोल्हापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या वेळेला 68% मतदान झालं होतं. यावेळेला 68.82% इतकं मतदान झालेलं आहे. त्यामुळे ट्रेंड फारसा बदलणार नसला तरी भाजप आणि तारण्य आघाडीला पहिली पसंती मिळेल अशा प्रकारचा एक अंदाज बांधला जातोय. त्यांना जवळपास 30 पर्यंत जागा मिळू शकतात. पण एनसीपीला सर्वाधिक एक पक्ष म्हणून जी जागा मिळणार आहे ती एनसीपीला मिळेल अशा प्रकारचा एक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्याच्या पाठोपाठ काँग्रेस आणि त्याच्या पाठोपाठ मग शिवसेना 4 नंबरला. अशा प्रकारचा एक ट्रेंड काल आपल्याला दिवसभरात पाहायला मिळाला. आणि मतदान झाल्यानंतर ज्या काही तज्ज्ञांनी कानुसा घेतला त्याच्यानुसार हे सगळं माहिती अशा प्रकारे बाहेर आलेली आहे. पण मूळ जो रिझल्ट आहे तो साधारण 10 वाजता सुरू होईल आणि 12 वाजता क्लिअर व्हायला जाईल. पण 1 वाजता आपल्याला साधारण त्याचा अंदाज पूर्णपणे लागेल. कोल्हापूर महानगरपालिकेत सत्तेवर कोण बसतंय, त्रिशंकू अशा प्रकारची स्थिती असेल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते. पण याच्यामध्ये हे फक्त शक्यता आहेत. त्याच्यामुळं नेमका काय रिझल्ट येईल याकडे सगळ्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं तर लक्ष लागून राहिलेलं आहे. पण राज्यातल्या अनेक नेत्यांचे नजरा कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालाकडे लागलेल्या आहेत. भूषण, खरे प्रताप, या निवडणूक निकालांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय आणि त्याची उत्सुकता, त्याची उत्कंठा किती आहे हे तुमच्या मागे जी सगळी धावपळ झालेली दिसते, जी लोक तिथे दिसत आहेत त्यांच्या एकूणच बॉडी लँग्वेजमध्ये दिसतंय की त्यांनाही या सगळ्या निकालाची उत्सुकता आहे, उत्कंठा आहे. असेच संपर्कात राहा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.